सरपंच अंकुश शिवाजी लांडे खरं तर आमच्या लांडेवाडी गावचं भूषण म्हणून खऱ्या अर्थाने आजपर्यंत ज्यांनी नाव कमवलं ते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सध्याच्या आता प्रचाराच्या निमित्ताने आजच रात्रीच आमच्या गावची मीटिंग झाली आणि सर्वच महिला असतील, सर्व तरुण वर्ग असतील, वयोवृद्ध असतील, सर्वजणांनी बाहेर पडण्याचं यावेळेस ठरवलं आणि ठरवल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये ज्यावेळेस आढावा आपण पाहतो खरं तर दादांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण निर्माण होत असताना खऱ्या अर्थाने दादांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती ही खऱ्या अर्थाने जनसामान्यांसाठी एक चांगली म्हणजे एक पोचपावती म्हणून दिली तर हरकत नाही आहे. कारण दादांनी प्रत्येकाच्या तळागाळामध्ये काम केलेलं आहे, प्रत्येक गावातील, प्रत्येक वाडी वस्तीवरतील प्रत्येक जनसामान्याचं काम केलं आणि त्याचीच पोचपावती म्हणून निश्चितप्रमाणे आत्ता दादांना प्रत्येक मताच्या माध्यमातून एक भरघोस मतदान देऊन दादांना विजयी करणार यामध्ये तिळ मात्र शंका नाही आहे. खरं तर आमचं गाव रात्रीच आमची जी मीटिंग झाली या मीटिंगमध्ये सर्वच मग माता भगिनी असतील, वयोवृद्ध असेल किंवा सर्व तरुण वर्ग असेल हे सर्वांनी बाहेर पडण्याचं ठरवलेलं आहे आणि बाहेर पडत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक त्यांचे नातेवाईक असतील, सर्व कोणी गणगोत्र असतील किंवा ओळखीचे असतील यांना सांगून खऱ्या अर्थाने दादांना भरघोस मतांनी विजय करण्याचं खऱ्या अर्थाने सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे दादा यावेळेस चांगल्या लीडनी निवडून येतील आणि पुन्हा एकदा आमच्या गावाला एक तानाजी शेवाळे राहणार लांडेवाडी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आमचं लांडेवाडी, चिंचोडी, शेवाडी हे संपूर्ण गाव आजपासून या ठिकाणी जवळजवळ एक 15 ते 20 गाड्या या ठिकाणी प्रचारासाठी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आजपासून प्रचाराला आम्ही गावांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदारांच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि गाव संपूर्ण आज प्रचारासाठी उपस्थित राहिलेला आहे आणि आजपासून आमचा गावचा प्रचार चालू झालेला आहे. खरं तर शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे सर्वसामान्यांना सहज जनसंपर्क असलेले हे असं व्यक्तिमत्व ज्यांनी खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये अगदी अर्ध्या रात्रीला देखील सर्वसामान्य माणसांनी फोन केल्यानंतर त्यांचा फोन घेऊन त्यांची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात. अशा या उमेदवारासाठी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती राहील की हक्काचा माणूस अर्ध्या रात्रीला आपण लांडेवाडीमध्ये आल्यानंतर आपलं काम होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करावा. शिवाजीदादा आढळराव पाटलांचा एकच वादा. नमस्कार, मी राजेंद्र शेवाळे, माजी उपसरपंच लांडेवाडी. आमच्या संपूर्ण गावातील ताकद ही या ठिकाणी आज दादांच्या पाठीमागे एकवटलेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे की प्रत्येकाच्या सुखादुःखात आणि नेहमीच अग्रेसर असणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे सहज उपलब्ध झाल्याने प्रत्येकाने आता वाडी वस्तीवरील आणि पाचही तालुक्यातून शिरूर लोकसभा मतदारसंघातून जनतेने ठरवलेलं आहे की दादांना प्रचंड बहुमताने या वेळेस बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि नेहमीच या ठिकाणी दादांच्या पाठीमागं हा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ एक ताकदीनं उभा राहिलेला आहे. मी खंडेराव आढळराव तंटामुक्ती अध्यक्ष लांडेवाडी. आपल्या लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना आपण अधिक मतानं भरघोस मतानं निवडून देण्यासाठी संपूर्ण एक गाव वटलेलं आहे. मी अनेक ठिकाणी जातो, पाहतो, संपूर्ण एक तालुक्यामध्ये असं वातावरण चांगलं निर्मळ वातावरण झालं. वातावरणासारखं दादांच्या पाठीमागे बहुमताने सर्व समाज एकवटलेला आहे आणि दादांचं कार्य पाहून गेले 20 वर्ष दादा ह्या समाजासाठी आणि ह्या शिरूर लोकसभेसाठी झटतात. त्यांचं कार्य आणि कार्याची कुशलता पाहून सर्वसामान्यांच्या मनातील एक आढळ स्थान असं निर्माण केलेले आपले आढळराव दादा सर्वांच्या परिचयाच्या गेले 20 वर्ष दादांनी असं गावनगाव टिपलेलं आहे का त्या गावामध्ये दादाला ओळखत नाही आणि म्हणून दादांच्या कार्याच्या रूपाने दादांचा भरघोस मताने असा प्रचंड विजय होणार आहे हे असे आम्ही सर्व गावकरी ठाम मताने सांगतो आणि सर्व एक दिलाने आणि एक काम एका विचाराने संपूर्ण गाव बाहेर पडलेलं आहे अशी आपल्याला ग्वाही देतो. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांचा एक